तर हे बघा कसं लावलं आहे ते चारा आणि हे बघा हालचाल करत आहे पूर्ण. बराच वेळ झाला आहे बघा आम्ही ह्या झाडाखाली बसलो आहे आणि एकाच ठिकाणावरून 2 मरळी बाहेर काढलेत मित्रांनो. मासे तर टाकून झाले तर आता मस्तपैकी असं त्याला ना मसाला लागेल असं पूर्ण हलक्या हाताने हलवून घ्यायचे. मित्रांनो सकाळचे 6:30 वाजलेत. हे बघा थोडंसं सूर्य उगवायला लागलाय आणि आपण येऊन लोकेशनला पोचलोय. तर आहे ना इकडं खान आहे एकदम म्हणजे असं डेंजर लोकेशन आहे. सकाळी सकाळी एकदम असं भीती वाटत होती यायला लवकर आणि इकडे एकदम सुनसान आहे. तर आहे ना जाऊयात बघूयात. वसंत ते येत आहेत त्यांना उशीर लागतोय कारण त्यांना बरंच लांबून यायचं होतं. तर आपण ट्राय करूयात थोड्या वेळ जाऊन बघू काय लागतंय का. तर हे बघा येऊन पोचलोय मित्रांनो आपण आणि बघू शकता एकदम मासे दिसत आहेत एकदम. मला वाटतं चिलापी वगैरे मासे तर एकदम सगळं दिसत आहेत एकदम वरून. चला वसंत ते पण आले बघा. चारा वगैरे आणलं आपण. हे काय आणलं रे कंचा ते त्याच्यात पण चारा आहे. हां का ते बांधून ठेवायला लागते ना. हां 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 खाली जायला लागेल का रे. खाली उतरून जायला लागेल. हां कारण की लई खोले नाही इथून जाणार नाही. कपडे घेतोय बदलून आता. पलीकडच्या साईडला त्या साईडला दिसत आहेत तिकडं. तर आता रॉडने नाही टाकणार आहे आपण डायरेक्ट लंबदोरावर पकडणार आहे ना असं. तर लंबदोरावर टाकणार आहे आणि ते पण खाली जाऊन. तर या खाणीमध्ये ना आतमध्ये खाली उतरायचं बघा कसलं खोल आहे इथं. तर वसंत चारा काढतोय बघा. बघू रे वसंत काय आहे रे. अरे चावत नाही का वसंत. चावतंय ना पण या साईडला पकडायचं असं इथं तोंडापाशी चावतंय ते. हा चावतंय ना ते. तर हे बघा चार आहे ते आणि कसं लावतोय. असं लावायचं म्हणजे काय जिवंतच राहते का ते. जिवंत राहतंय ना ते. हा ना. असं काहीतरी ना पहिल्यांदाच ट्राय करतोय म्हणजे नाही का पहिल्यांदाच बघतोय मी. कारण की आतापर्यंत आपण डायरेक्ट रॉडने आणि जे फ्रॉग येतात आर्टिफिशियल त्यानेच आपण आतापर्यंत पकडत होतो. पण हे असं जिवंत चाऱ्यावरती पहिल्यांदाच ट्राय करणार आहे. तर हे बघा कसं लावलं आहे ते चारा आणि हे बघा हालचाल करत आहे पूर्ण. बघू शकतो एक नंबर आहे. तर चला आता खाली जायला लागणार आहे. इथून काही जमायचं नाही. हां आणि ते अख्खं असं त्याच्यावर ते हे पडलं असेल दव पडलं असेल अख्खं भिजून जाशील आता तू. हां तर हे बघा वसंत आता खाली चाललंय एक कड्याने खाली. हळू जा रे बाबा. लईच दचकता येते मासे रे. ते बघ एवढं लांबून दिसतंय त्यांना. हा ना तरी त्याच्यामुळेच मी ना टाकलं नाही बरं का जास्त. म्हटलं लय बिचकतील नाही का मासे. खाली आहे ना एकदम खोल आहे बघा कसलं. तर वसंत एकदम बारीकसा दिसायला लागलाय उतरून गेलाय. मी पण जातो थोड्या वेळाने खाली बघू मासा लागतोय का. कारण की लईच म्हणजे असं ते मासे दसत आहेत आणि मग पळून जातील. त्याच्यामुळे मी गेलो नाही खाली. इथून सांगायचे वसंतला की कुठं मासा असणार आहे ते. बघा समोरच वसंत समोरच आहे. अरे यार नाही हाय तिथंच आहे बरं का. तिथंच आहे पण ती नाही चाऱ्याकडे वळली वाटते रे. चाऱ्याकडे नाही वळली तिकडे पुढे गेली थोडीशी आडवी. हा इकडे वरती चालली या साईडला डाव्या साईडला चालली बघ. बघू शकता मित्रांनो कसली मोठी मरळी दिसते डायरेक्ट इथून एकदम क्लिअर. ते पण बघा पण ते चिलापी हल्ल्याचा काय फरक नाही पडत आहे त्यांच्यावरती. हां ते पळून जात नाही. आता लय लांब गेली रे तिकडे पार. बघा इकडे गेली बघा पार.
तर इकडे ना रोहिदासला लागले मित्रांनो. कसलं वरून खाली बघा. आहे का गेली काय रे? डेंजर आहे रे इथं खाली. आता काढणार कशी रे? एकदम खोल जागेवर लागले मित्रांनो. पण आहे ना खाली उतरून काढावं लागेल कारण की इथून वर वाढता नाही येणार. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मासा लागला मित्रांनो फायनली. कारण की बघा आता ऊन आले ते एकदम आणि खूप वेळ ट्राय करत होतो आम्ही. आणि इकडं रोहिदासला लागले. पण इथं ना एकदम खोल जागा आहे. इथं बघू शकता एकदम खोल विहिरीसारखं खोल आहे. आणि इथून आता खाली उतरत जावं लागणार आहे काढायला. कारण एवढं उंचावरती काढता येणार नाही. आणि तिथं खाली ना एकदम अडचण आहे. त्या अडचणीमध्ये आतमध्ये घुसले ते. तरी बघू प्रयत्न करूयात. निघते का दाखवतो तुम्हाला. उतरायला जागा हे इकडून इथं लईच डेंजर आहे. या साईडने वसन तंबूस बरोबर नाही. ऐकलं का? या इथून इथून खाली उतरता येईल. इथून गेलेले बघ कोणतरी. जमतंय का? मला जमल का यायला? हा? मला जमल यायला? नाही. नाही येणार. नाही येणार जमल. तर लागले पण एवढ्या अडचणीच्या ठिकाणी की बस रे बस. थांब रे मला येऊ दे थोडं खाली इथं. तर बघा तो वसून गेला एकदम पाण्यामध्ये. काय रे तिथंच आहे का? तंबूस आपल्याला मरळपर्यंत काढे जायचंय. हा पलीकडच्या साईडला दिसत होतं रे बरं तिथं. तिकडं हा तिथं मध्ये तिकडं ते बघ तिकडं वर करते बघ त्या साईडला ते एकदम भारी साईजची मरळी मित्रांनो. तर काढता आली पाहिजे बघा. हां हां पुढल्या साईडला गेली रे. एवढी डेंजर जागा आहे ना इथं की वास रे वास. कसलं खोले बघा. भेटले का नाही हातामध्ये? हां अरे मोठी रे एकदम जबरदस्त मोठी बघा मित्रांनो. तर आपण आहे ना हे बघा गांजवत येतोय त्याच्याकडं म्हणजे ना सटकली तरी पण हे करता येईल जाणार नाही. ए टाकू का? हां टाकू का? मला वाटलं बारीक आहे का काय. सुरुवातीला एकदम असं हे वाटत होतं रे. बारीक असल्यासारखं वाटत होतं. आता गांजव्यामध्ये टाकले मित्रांनो. बघा आता वर काढल्यावरती दाखवतो. लय मोठे दिसतंय वसंत बरं इथून. काढ बरं इथं आता. कसली बघा. कसली बघा एक नंबर मस्त. एकच भेटल्या आतापर्यंत. साईज बघा एकदम जबरदस्त.
हं? गळ लागेल ते वरती गळे बघा या साईडला गळ बसला होता. मला एक तर मरळ लागले मित्रांनो. वसंत बघा पार ते पलीकडच्या साईडला गेलाय तिकडं. आता आहे ना दुसरीकडे जाणार आहे आपण. इथं आता जास्त दिसत नाही तर चला बघू दुसरीकडे जाऊयात. बघू अजून काय लागलं ना जर तर दाखवतोच तुम्हाला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. काय रे दुसऱ्या साईडला आलो आहे. इकडं बघा लोकेशन कसलं आहे बघा. एकदम जबरदस्त लोकेशन आहे मित्रांनो इथं. आणि ना आता इथं ट्राय करूयात. इथं व्यवस्थित दाखवता येईल. मगाशी ना तुम्हाला व्यवस्थित दाखवता नाही आलं. तिथं एकदम उंच होतं आणि खाली उतरायला पण व्यवस्थित जागा नव्हती. तर आता इथं एकदम चांगली जागा आहे. फक्त मासा लागला पाहिजे. बघा चिलाप्या कशा दिसत आहेत बघा. कसल्या मोठ्या मोठ्या चिलाप्या. जाऊयात आता. वसंत निघालं पुढं त्या साईडला त्या कोपऱ्यामध्ये जायचं आता आपल्याला. वसंत बघा कसं दडून चालू आहे बघा त्या साईडला. काय इकडं आले. खाल्लं का रे. खाल्लं तिकडं कुठं रे. लागली रे. अरे हो बघा जबरदस्त मित्रांनो अनुभव का. कसलं आहे बघा. एकदम जबरदस्त मित्रांनो. डायरेक्ट लाईव्ह बघितली बघा. इथं आली पार. एक नंबर रे. ही पण मोठे आहे. हा चांगली साईज आहे मस्त. हा 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 कसली आहे बघा मित्रांनो. जबरदस्त. टाकू का. हा टाक. हा 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 कसली आहे बघा. एक नंबर रे. कशी रे पिवळी पिवळी डायरेक्ट बघ ना. हा कलर कसा आहे वसंत त्याचा. डायरेक्ट पिवळा कलर आहे. हा हा का नाही बघ पहिल्यांदाच बघितलं रे. पूर्ण पिवळा कलर आहे. कसा रंग वगैरे बघू शकते कसलं. पहिल्यांदाच असा एकदम पिवळा असा नारंगी कलर आहे. आणि साईज बघू शकते एकदम मस्त. 2 मरळ लागल्यात मित्रांनो. एकदम जबरदस्त साईज आहे बघा. डोळं बघा डायरेक्ट पिवळं डोळं तर डायरेक्ट. असं मरळ पकडायचा मित्रांनो पहिल्यांदाच हा अनुभव. आणि एकदम जबरदस्त. म्हणजे आपण नेहमी रोडने पकडत असते पण असं डायरेक्ट बघा. आणि साईज बघू शकताय कसली भारी साईज आहे बघा. मस्त एक नंबर. लागल ना खरं खतरनाक. चला परत एकदा चारा लावून घेतो बघा वसंत. खेकडे नाही का जमत वसंत आता. जमतात खेकडे पण. हा पण हेच मेन आहे ना आता. हा ना. हे का बरंच वेळ जिवंत राहते का. नाही तरी म्हणायला कुठं 10 मिनटं. हे तर समोर दिसतंय हल्लेलं तिथं. ते हे जिवंतच राहायला पाहिजे की मेलं तरी चालतंय. जिवंतच राहायला पाहिजे जास्त करून तर. हा ना. मेलं तरी पण जमतंय म्हणायला. हा 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 हे बघ कसे आहे ते. कसं चालू आहे वसंत दडत दडत.
कारण आहे ना लांबूनच माशाला दिसतंय, आपण असं जरी थोडीशी हालचाल केली ना तरी कसं शांतपणे गेला. आता टाकेल बघा. टाक बरं, तरी पण बघू ट्राय करून. आली का रे? आली वाटते ना. हां आता ते त्याच्या नादामध्ये दुसरी मोठी यायची जायची निघून. धरला वाटते अरे वसंत खाला. हा काय ना अडकली की. अरे नव्हतं पकडणार पण ते ऐकतच नाही. हा तिथंच फिरते रे ते सारखे. हे बघ नको असून ते सोडून नाही तर. बारीक आहे लय बारीक आहे बघा कसे. कर वर कर जरा दाखव अजून. पळाली का? लय वेळ फिरत होते रे तिथंच. सोडू का? हां टाकले बघा आता. खाल्लं रे लगेच. हा सोडलं का? खाल्ले? अरे खाल्ले बघा तिथं खाल्ले. अरे मोठे. हा एकच नंबर. हा कसलं बघा डायरेक्ट लगेच पकडली मित्रांनो. अरे कसले रे जबरदस्त मोठे बघा. हा लय मोठे. एक नंबर रे. लगेचच खात रे लगेच. हे बघा. हा हा ना कसली पळते बघा. जबरदस्त आहे रे. तर मग तो टाकू का नको टाकू का नको, मला वाटलं असंच म्हणतोय का काय. ते हे जे गवत आहे ना त्याच्या खाली गेले. पाण्यात जायला लागेल. अरे हा ते गवत दिसतंय पण खोल आहे. लय जबरदस्त सीन झाला पण काय म्हणू सगळा. डायरेक्ट लगेच टाकल्यावर लगेच तिथं डायरेक्ट असं बुडबुड आलं ना. कुठं गेली रे? इकडं आली का? हे लागायचे काय नाही पण तिथून बाहेर काढायची खरी मेहनत आहे. एक नंबर बघा कसली. एकदम जबरदस्त रे. वजन काय म्हण पण एक नंबर बघा. एकदम बिग साईज आहे. हा कसली बघा. पूर्ण डायरेक्ट घेऊन टाकले रे त्याने. तर मग तुटायचा जरा जास्त चान्स असतोय. इथं तंगूस असतोय ना. हा ना ते दात डायरेक्ट हा, असं हे दात पूर्ण यायला असतात. जातात ना. बरोबर. एक नंबर बघा. आयला आज एक नंबर काम झालं अजून काय. बघायला लयच मजा येते आणि लागल्या पण भरपूर मरले ना. एक नंबर साईज आहे बघा ना. खतरनाक. घे काढून घे. हा ना दिवसभर बघ फिरून सुद्धा भेटत नाही माहिती का. आज एक नंबर भेटले ना. कसली बघा नादच खरं. खाल्लंय लागली का? ओय शपथ. कसली पलटी मारली अरे रे. इकडे मी हे चालू करायच्या आधीच हे. अरे मस्त आहे मस्त पाहिजे. मस्त भेटली. हा ठेव ठेव ठेव.
बघा इथं सावलीला बसले बसले काढले मस्त सगळं एक नंबर हा. लगेचच खाल्लं रे तिने मी इकडे चालू करता करते ना लगेच खाल्लं. आता आहे ना बराच वेळ झालाय बघा आम्ही ह्या झाडाखाली बसलोय आणि एकाच ठिकाणावरून 2 मरळी बाहेर काढलेत मित्रांनो. 2 आणि ना एकदम मला काय कळतच नाही एवढं पटकन टाकतोय ना तो की बस रे बस. जे कॅमेरा चालू करायच्या आधीच मरळ लागलेली असते एकदम असं. आणि पाणी तुम्ही बघा असं दिसते कसं अजिबात कशी हालचाल कळते आता त्यालाच माहिती आहे. मला तर कधीतरीच मरळ दिसे एखादी. पण एक नंबर मजा येते. बघू अजून लागत आहेत का. आतापर्यंत भरपूर साऱ्या लागल्यात. सगळ्या दाखवतो तुम्हाला शेवटी. पण आता अजून भरपूर वेळ आहे. थोड्या वेळ बघूयात अजून ट्राय करू. चारा येतो आपला चारा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत थांबायचं असं वसंतचं म्हणणं आहे. पण आता लागले भूक वसंत. भूक लागायला लागली आता. पाणी पण नाही आणलं. आता थोडं सावलीला येऊन बसले म्हणून काय वाटत नाही. मगाशी त्या साईडला तिकडे बसलेलो तर तिकडे लय ताण लागत होती. तर बराच वेळ झाला मित्रांनो. आता मासे पकडतोय आम्ही. आता दुपारचे 2 वाजत आले तर आणि ना जाम भूक लागले. सकाळपासून पाणी वगैरे काहीच नाही आणलं आम्ही. तर आता रोहितच चालला आहे दुकानामध्ये. इथून बरंच लांब दुकानं तर इथं जवळ अजिबात नाही काहीच. तर चला आता खायची व्यवस्था करूयात काहीतरी दुपारचं. तिकडं वसंत वगैरे त्या साईडला जाऊन बसले. आता बघू मासं खायला आणतपर्यंत काय मासा लागतं का तो पण दाखवतो तुम्हाला. लागले का रे. मोठे आहे का. हां तुटलं आता याला कसं काय खरं कर. एकदम जवळ होते एकदम. पण म्हणजे असं फक्त पकडून नेलं वाटतं आणि हिसक्यात येतं डायरेक्ट निघून आलं. एकदम जवळून बघितलं एकदम असं एकदम जवळच. आहे का माहिती ते आता चारा पकडलाय ना ते चावत्या वेळेस नाही का तोंड असं उचकतात ना. मग अचानक तोंड उचक असलं की ते डायरेक्ट निघून येते. बरोबर. आम्ही बसलेलो बघा खायला आणि तेवढ्यामध्ये लागले लगेचच. अरे मोठे चांगले बघा इथं सावलीला बसले बसले काढले मस्त सगळं एक नंबर. चला बराच वेळ झाला मित्रांनो बघा बसलोय आम्ही. आता नंतर फक्त एकच मासा लागला. ते काय तो दाखवता नाही आलं. चला आता तुम्हाला आहे ना दाखवतो किती मासे लागले ते सगळे एकदा ओतून दाखवतो आणि मग घरी जाऊयात. आता आहे ना खाली टावेला तरला माती माखू नको म्हणून आणि मासे ओतून दाखवतो बघा. कसले जबरदस्त लागले बघा. लय भेटल्यात लय नशे एकदम जबरदस्त. 2-3 मोठे आहेत नाही आता बघा अजून जिवंत सगळ्या. व्यवस्थित लाव ना वसंत व्यवस्थित लाव ना. व्यवस्थित कसं हां 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 एक साईडला डोके करून लाव ना. हां तसे हां एवढ्या एकाच वेळेला वसंत कधीच नव्हत्या पकडल्या बरं. एकदम जबरदस्त. तरी आहे ती हां ती एक राहिली एक मोठी. ना हां राहू दे चल राहू दे काय फरक नाही. राहू दे. 3 मोठे आहेत रे वसंत. 3 मोठे आहेत ना. ही एक आणि ही एक बघ जबरदस्त. येतो ना ते आता शेवटी पकडलेली वाटते. हां हे शेवटी पकडलेले हा का हिचं असं वाटतं रे. ही पहिली पकडलेली पहिले पकडलेले हे काय हा का त्याचा बरोबर जवळ गुतलेला ते. हे घेऊ का. हे मेली रे मग ही जिवंत राहिली आता शेवटची. हे बघा कसले खतरनाक. एक नंबर भेटलं बघा. डोकं इकडे केलं मी. राहू दे ना बरोबर. तर मित्रांनो एवढी जबरदस्त शिकार कधीच नव्हती झाली. एकदम जबरदस्त म्हणजे पकडल्या तेव्हा असं वाटलं नव्हतं एवढं झालं तर आता ओतल्यावरती बघितलं पण जबरदस्त. चला आता आहे ना आपण काय करूयात एक त्याच्यातली छोटी बघून नेऊयात घरी आणि घरी रेसिपी बनवूयात. मित्रांनो भरपूर उशीर झाला आहे आणि वसंतला त्यांना ते मार्केटला विकायला सुद्धा न्यायच्यात. त्यांच्या संपल्या पाहिजे एवढं मरळ का रे संपल्यासुद्धा पाहिजेत. तर चला आता एक मरळ घेऊयात त्याच्यातले आणि घरी नेऊन मस्तपैकी रेसिपी बनवूयात. फायनली मित्रांनो घरी पोचलो आणि तब्येत झाली माझी थोडीशी खराब आणि मासे तरी पण मासे साफ करून दिले. असे का ना इकडे बघा असे का लागले मासे धुवून घ्यायला बघा मस्तपैकी साफ करून दिले
आणि काय बनवते अशी का फ्राय बनवते का कालून बनवते का पातळ भाजी बनवते का मस्तपैकी आता साफ करून घेतले मासे आणि मसाले वगैरे सगळे बनवून ठेवलेत ना असे का दाखवतो तुम्हाला पुन्हा मस्त बघा कसं हे झालं तयार मासे साफ करून घेतले मस्तपैकी इकडं असे काही कढई ठेवले गॅसवरती आणि थोडं पाणी ठेवलंय पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊ कढई गरम झाली तेल टाकून घेतलंय मसाले तुम्ही काढून घेतले ते बघा लाल तिखट आहे गरम मसाले हळद आहे आणि धना पावडर आणि कांदा लसूण मसाला तर एवढे आपण आता टाकून घेणार आहे आणि हे वाटून घेतले त्याच्यात खोबरे कांदे कोथिंबीर आहे लसूण आहे थोडंसं आलं आहे तर वाटण आहे ना मित्रांनो ते आधी आपण मस्त तळून घेऊयात हा असं आहे ना मस्तपैकी कालवण बनवून घेऊयात मित्रांनो जरा थोडासा शिजून घेऊ मसाला वाटण त्याच्यानंतर त्याच्यात मसाले टाकूयात सगळं बघा आपण वाटणाला तर मस्तपैकी असं तेल सुटलं की असं व्यवस्थित भाजला जातो मसाला नाही का पूर्ण आता आपण हे सगळे मसाले घेतलेले ते टाकून देऊ आता मस्त हलवून घेते तर बघा आपल्या मसाल्याला कसं मस्तपैकी तेल सुटले बघू शकता एक नंबर असं मस्त ग्रेव्ही झाली आता आपली मसाला तर मस्तपैकी आपलं शिजलंय बघा दाखवते मी तुम्हाला आता आहे ना हे बघा मस्त तेल सुटलंय त्याला आता वरून फक्त आपण आता मासे टाकून घेऊ मासे तर टाकून झाले तर आता मस्तपैकी असं त्याला ना मसाला लागेल असं पूर्ण हलक्या हाताने हलवून घ्यायचे आणि नंतर वरून आपण थोडंसं शिजेल एवढं पाणी टाकणार आहे बघू शकता बघा कसलं भारी दिसतंय आणि मराळ मासा आहे ना लगेच विरघळत नाही मित्रांनो कडक राहतोय आणि खायला सुद्धा एकदम टेस्टी असतोय त्याच्यामुळे आता वरून पाणी टाकूयात थोडा वेळ आणि एक 15-20 मिनटं मस्तपैकी चांगलं शिजवून देऊयात तर बघा असे का गरम केलेलं पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि अजून थोडं टाकलं तरी चालेल एवढं कालवून झालं पाहिजे हां बघा मस्तपैकी आता पाणी चांगलं 15-20 मिनिटं आता शिजून घेऊ दाखवते कसा रसा होतोय आपला ते ना शिजून देऊयात मित्रांनो मस्तपैकी थोडा वेळ आणि मग दाखवतो तुम्हाला कसा रसा होतोय बाकी वाट बघूयात 15-20 मिनिटं आता बघू आता कसं झाली आपली भाजी बरं जळशाल उकळी आली चांगली का ना मस्त उकळी की भाजी झाली आपली आता आपण जेवायला घेऊ आणलं बघा अशी काही उतरून बाबू गरम बघू शकताय कसलं भारी कालवून झालं एक नंबर असं मस्त आणि असला वास सुटलाय ना की वासरे वास चला आता जेवण करून घेऊयात भरपूर एक किलोचीच मरळ असेल मित्रांनो पण भरपूर मस्त कालवण झालं आणि यावेळेस आपण पातळ भाजी बनवली लास्ट टाईमला आपण फ्राय बनवलेलं का नाही का मस्त चालते फ्राय पण भारी लागत आहे मस्त हे बघा आता जेवायला दिले मला हे करून चला आता जेवण करून घेऊयात हा वास सुटलेला अगं मस्त पैकी जेव्हा मसाले तळत होते ना तळल्यानं मसाल्यामध्ये टाकून तेव्हाच मस्त वास सुटलेला चला मित्रांनो आता पटपट जेवण करून घेऊयात झणझणीत ना चला मित्रांनो आता जेवण करून घेतो मस्तपैकी झालं सगळं व्यवस्थित झालं फक्त दिवसभर उन्हामध्ये फिरल्यामुळे तब्येत थोडी खराब झाली बाकी आता सगळं ठीक आहे चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय मस्त मासे खायला